श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी जगदीशा भक्तपालका परेशा उत्पत्ती स्थिती सार साक्षा सगुण ब्रह्मा श्रीपादा बाल श्रीपाद वल्लभ मूर्ती जी साक्षात ज्ञान कीर्ती पाहुनी ऐकुनी चकित होती अद्भुत लीला भगवंताची. वय तरी वर्ष एक अति सुंदर रूपाकर्षक सर्वज्ञ जाणती लोक नमिती वारंवार येऊन या. नरसावधानीची पत्नी पुसे श्रीपाद वल्लभा लागोनी तो संवाद परम कल्याणी जगतासी उद्बोधक जो. वर्णाश्रम धर्मे वर्तावे शास्त्राज्ञा ही स्वभावे लोकरूढी ही मानावे उचित हे जना माझी. परी सत्य ऋषीश्वर म्हणती वैश्यांनी ही वैदिक पद्धती उपनयन करावे हे अति शास्त्रविरुद्ध नाही का. ऐकताच वचन तियेचे बाल श्रीपाद मुखे आवेशाचे उमटते बोलते साचे परिसावे श्रोते जन. खबरदार तू सत्य ऋषीश्वरा ते दूषण लावू पाहते तरी छाटावे काय जीवे ते तव दुस्साहस हे. आज जे बापणार्य तेची पूर्वी भास्कराचार्य अल्पज्ञानी तात्पर्य कळे ते केवी सांग गे. प्रसिद्ध दत्त भक्त पुराणात जे सुशीला विष्णू दत्त तेची निवडिले मी माता तात निस्वार्थ पवित्र दंपती. कालकर्म देवतांना ममादेश सर्वांना अकाट्य तेथ कुतर्कांना नाही स्थानानुमात्र. नरसिंहवर्मा जन्मोजन्मीचे भक्त लक्ष्मी नरसिंहाचे तेही रूप मम साचे जान माझे प्रिय भक्त. पूर्वकाली सिंहाचलात त्यांचे अन्नदान असे यज्ञ यागात तेने ऋणी मी जन्मजन्मात निष्काम पवित्र सेनेने. वर्णाश्रेष्ठी आर्याचे ऋणानुबंध जन्मोजन्मीचे मम वरद हस्त त्यांचे वंशोवंशी सर्वदा. कामना जयाशी न शिवली सेवा जयाशी न खंडली प्रेमे अंतर्बाह्य बहरली ऐसी मम भक्त कुळे. जयासी केवळ माझा लळा जो संमूर्त जे प्रेम जिव्हाळा मी तयांच्या प्रतिपाळा जीवे भावे विकलेला. पोशिली त्या धर्मनीती सामान्य काय जाणती या लागी शास्त्रे प्रमाणती आचरणीय सर्वथा. परिदेश कालादी मर्यादेने तेवी अधिकार भेदाने शास्त्रांची विविध वचने संवाद न कळे सामान्याशी. कर्माची गहन गती धर्माची विमल मती आकळेना तरी सत्संगती आदरावी त्वरेने. निर्मल जयांचे अंतकरण पाप ताप हारक वचन सर्वी सद्भाव संपूर्ण नारायण सखा जयांचा. हृदयी भक्ती प्रेम भरते वर्तत सर्वभूत हिताते ऐसे संत सत्संगाते की जो आश्रय आदरे. ते म्हणती ते वेदवचन जेणे सखांचे कल्याण जे सद्भावे परिपूर्ण. अधर्म न म्हणावे त्या ते आज्ञाती सर्वपरी सर्वभावे त्या आधारी तरी कल्याण निर्धारी जान पा सकाळचे. जे जे जयांचे उचित तेची तया सांगत ऐसे परोपकारी संत रूप माझे भगवंत रूप माझे. धर्म तरी त्यांची वचने सत्कर्म तरी त्याची वर्तने. मदभक्ती प्रेमे अंतकरणे आकाशासी ती आली. हिंसा करणे पापचरण परी अर्जुनासी श्रीकृष्ण प्रेरी. धर्मयुद्धाकारण झाले ते धर्मयुद्ध. यज्ञ तरी पुण्यफल दाता परी दक्ष शिव सद्भावे नाचरिता. शिर गमविले युद्ध होता दक्ष होई आजामुखी. सुदैव शल्य क्रिये औषधे रोग शमविती गाढे. तेवी मतकृपे लादे भक्ता तयांचे कल्याण. देव दानव मानव सकल चराचर जाणीव माझीची अंशे राणीव ब्रह्मांडाची मदंशे. कधी आचार्य रूपे शास्त्र संमत कधी बालोन्मत पिशाच रूप धरत. परी सर्वी सद्भाव हृदयात जे ते मदरूप म्हणून या. जयांचे जैसे वर्तन तयाची मी तैसेची जाण. परी मज जो अनन्य शरण क्षण न सोडी मी तया. अनंत ब्रह्मांडाशी मी धरता सकळ जीवांचा मी भरता. ते अत्यंत कारुण्यवश अनुग्रह करता स्वभाव कर्मानुसारी मुख्यत्वे.
भक्त असो भलते याती, जरी बसवितो मज चित्ती, प्रिय मज तेव्हाती, योग समाधी होऊन जानगा. विचारू नये ऋषींचे कुळ, शोधू नये नदीचे मूळ, विभूतीच ती मम सफळ, आदर्शवत जगतासी. पराशक्ती कन्याकुमारी, अवतरे वैश्य कोळी परमेश्वरी, सिद्ध मुनी कित्येक तरी, स्वनाम धन्य नाहीत काय. असो कोणत्याही वर्णाचा परी, ज्या नियम धर्मनिष्ठेचा, तो वेदिक उपनयनाचा, होय अधिकारी गुणोदये. उपनयन संस्काराने जरी तृतीय नेत्र उन्मिलने, तो तरी शुद्ध अंतकरण मग्न होते ब्रह्मध्यानानी. व्यापिले मन तव भाजीने, आणि चिसी तरी ब्राह्मणाने. ऐसे बाष्कळ बोलणे, वरी मिरविषयी अहंकार. स्वभाव कर्मानुसार गती, मिळे जन्म वर्ण यती, परी साऱ्यांसी आश्रय स्थिती, मिळे मम विराट स्वरूपी. परिवर्ण याती कुलावृता, मज सकल देश कालातीता, जान अभाव भाव भावतीता, भावग्राही ब्रह्म मी. देव मी भावप्रिय, नाही बाह्य वस्तू प्रिय, समदर्शी जो सदृदय, तो प्रिय मज आत्म्या परी. ब्राह्मण मी ब्राह्मण ज्ञानोपदेशी, क्षत्रिय मी योगक्षेम संरक्षी, अनुग्रह करुणी विशेषी, भक्ता लागी प्रतिपाळी. जीव पाप पुण्यानुसार, पावे सुख दुःखादी फळे, साचार जीवांचा सर्व कर्म व्यवहार. जाणणे देणे वैश्यरूपे, वैश्यपणे, आघात भक्तांवरचे सोसावे, कष्ट भक्तांचे निवारावे, योगक्षेम त्याचे सांभाळावे, मज घडे हे शूद्रपणे. एवं मी सकळ वर्णाचा, आधार आश्रय भक्तांचा, श्रेष्ठ कनिष्ठ भ्रांतीचा, नसे थारा मम स्वरूपी. ऐकोनी श्रीपाद वचने, सुभगा विचारी आदराने, क्षमा करी अज्ञाने, न जाणो तव स्वरूपासी. आपण श्रीदत्त साक्षात, आश्रय सकळ जीवांसी, यात सृष्टीची कैसी मात, प्रगटली ते निरोपावे. सपत्नीक नर सावधानी, ऐकती बाल श्रीपाद वाणी, दाटे अति आश्चर्य मनी, वाटे श्रीपाद लीलेचे. अनिर्वचनीय परमात्म शक्ती, अनंत अल्पाशे सृष्टी रचण्याची, ब्रह्मदेवोत्पत्ती लीला मात्रे झाली, पूर्वकल्पानुसारी रचना. होते जे अव्यक्त जीव नाना, ते चराचरासह अव्यक्तपणा. येऊ पाहे लीलेने, प्रथम तेजो जल प्रगटे, त्यात स्वर्णकांती अंडे गोमटे. त्या माझी जे ब्रह्मांडे निवृत्ते, अनंत ब्रह्मांडे ऐशा परी. त्या माझे तेजा व्यक्त, लीलेने ते होता व्यक्त. अनिरुद्ध नामे जे विख्यात, तव निवारी स्वयं तेजे. तोची हिरण्य गर्भ गबसती, मी सविता परम ज्योती, ऐसे निरोपिले वेदांती. संकेत मज परमात्म्याचा, त्रेतायुगी पिठापुरी, महर्षी भारद्वाज यज्ञ करीती. श्रीदत्त तेज आवाहन करी, कोटी ब्रह्मांड व्याप्त जे. सत्यलोकी निरामय स्थान, वसुरुद्र आदित्य पितृगण, संरक्षण ते स्थाना लागून, निवास ब्रह्मयाचा. हेची मूल प्रकृती स्थान, अथवा मना विद्यास्थान. श्रीनगर प्रख्यात या उपरे जान, तदुपरी महाकैलास. त्या महाकैलासावरी असे कारण वैकुंठपुरी, जेथे नांदे श्रीहरी. भक्तजन पालक जो, सत्यलोकी विद्याधर, पुराणपुरी तपोलोकी साध्य अजना परिपुरी. जनलोकी सदकादिक अंबावतीपुरी, निवासिती मम आज्ञेने. महरलोकी सिद्ध ज्योतिषमतीपुरी, स्वर्गलोकी देवेंद्रादी अमरावतीपुरी. भुवरलोकी विश्वकर्मा रथांतपुरी, राहणे मम आज्ञेने. भूलोकीचे भाग दोन, भूगोल मानव निवास जान. महाभूमी 5 कोटी योजन दक्षिणेस असे जी. मुख्य तो भूलोक ते विश्वस्त, महाभूमी भुवरलोक मिळून मर्त्यलोक. त्या खाली सप्त पाताळे, अतल वितल सुतल रसातल तलातल महातल, एवं सप्तविध पाताल. त्रैलोक्य जान संक्षेपे. भूलोकाखाली महाभूमी, मध्ये उंच चक्राकार, नामी सदैव सूर्यनभी. कालमान नसे तेत, एवं सप्तद्वीप सप्तसागर. तेथील चक्रवर्ती थोर, विविध देवता अवतार, अंश जान माझाची. जेवी विविध ऊर्ध्वलोक, तेवीच सप्त पाताळ लोक. विविध विधी नामे रूपे सम्यक, सर्व जान लीला माझी.
सप्त ऊर्ध्व सप्त अधोलोक मिळून चतुर्दश लोक. ब्रह्मांड हे एक, ब्रह्मांड ऐसी कोट्यानुकोटी. अनिर्वचनीय माझी अभिन्न शक्ती घडीमोडी. ब्रह्मांडे व्यक्ती अव्यक्त व्यक्त अव्यक्ती. अध्यक्षवत मी जैसा तैसा. अनंत शक्तीसी शक्तिमान मी. सकळासी मी सदा स्वामी. सगुण निर्गुण विलक्षण मी. ब्रह्म ब्रह्म लीले माझी. जे सकळाशी आद्य वेदांचे जे प्रतिपाद्य. तत्व ते स्वसंवेद्य. श्री दत्त मी श्रीपाद. परिसनी बाल श्रीपाद वचन. हितोपदेश जे परिपूर्ण. 1 वर्षाचा बालक सान. अगाध ज्ञान सांगतसे. जे सकळ शास्त्रांचे सार. जो निखळ तत्व विचार. तोची मूर्तिमंत साकार. बाल श्रीपाद रूपाने. जे योगयुक्ती पूर्ण. संताचे रमवे अंतकरण. जेने भवव्याप्ती चूर्ण. होई ते उपदेशिले. श्रीदत्त तत्वानुभव म्हणतात तरी अनंत ब्रह्म तेजस सायुज्यता. अतिक्रमणा जी अद्युद्यता. सहज नित्य स्वरूप मम. तोची हा श्रीपाद वल्लभ. भक्त करुणे तव सुलभ. अहंकार्यासी दुर्लभ. अनुग्रह रूप हे माझे. ऐकून अगाध सत्य ज्ञान. बाल श्रीपाद रूप तेजो घन. पश्चातापे ढवळले अंतकरण. दंपती नेते समयी. कंप सुटला शरीराशी. हुंदके दाटले कंठासी. वाणी होई गदगदेसी. लागली धारश्रूंची. सुखाच्या शोधार्थ सारे. अवघे व्यापार भले बुरे. आजवर केले न सद्विचारे. कधी आम्ही वर्तलो. तू सर्व सुखाचा आगर. विमल ज्ञान भांडार. सकलासी आधार. तुझाच रे श्रीपाद दत्ता. सुख दुःख म्हणता दुःख पावले. आशा मोहे नागविले. मी माझे म्हणता ठकविले. मायेने तुझी याची रे. आता तरी आवरी माया मोह निवारी. अपराध्या घ्या पदरी. करुणा घना दयाळा. ठकविले मायेने आम्हासी. पाहोन या बाल रूपासी. श्रीदत्त न जाणिले ऐसी. घडली गोड चूक. घडले अपराधावरी अपराध. राहिलं न कधी सावध. केली काळाने पारद. अवघे आयुष्याची. देई श्रीचरणी आसरा. तरीच तरेन भवसागरा. म्हणून दंपती नमस्कारा. स्पर्शपूर्वक पाहती करू. स्पर्श श्रीपाद नाकारिती. अगती करती दंपती. पश्चातापे करती खंती. धिक्कारिती स्वतः ते. पतिता ते करण्या पावन. अवतार तुमचा करुणा घन. असे असता कसे उद्धार. न होईल आमुचे कल्पतरुची नसे. अट नदी खळा न करी खटकट. सहज उदार निष्कपट. म्हणती तुम्हा ते संत सारे. आर्त दंपतीचे ऐकोन. बोधामृत वर्ष दया घन. स्वमुखे करी निरूपण. नाम साधनेचे ते धवा. अनंत कोटी ब्रह्मांडी व्याप्त. तत्व श्री दत्ताची मी साक्षात. अनुग्रहे प्रगटवला नाम संकेत. नाम नामी अभेद जाण. साधन हे सर्वागरिष्ठ. कोणी नसे या वरिष्ठ. जेने पावे इष्ट. निर्धारे जाण सर्वदा. दिगंबरा दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भावे करता नाम गजरा. संतुष्ट मी आन माझी. दिग नामे दिगा. अंबर नामे आकाशा. निर्गुण निराकारा ऐसा. अर्थ जाण एक स्वरूपाचा. दिग नामे दिशा. अंबर नामे वस्त्रा ईशा. हिरण्यगर्भ स्वस्वरूपा. जाण अर्थ दुसरा. दिग नामे दिशा अंबर. अंबर नामे वस्त्रासा. दिगंबर अनावृत खासा. अवधूत श्री दत्त मी. श्रीपाद नामे सकल शक्ती रूप. श्रीवल्लभ नामे शक्ती मानव रूप. एवं शिवशक्ती सामरस्य स्वरूप. अवतरणे हे माझे. ऐसा अष्टदशाक्षरी नाम मंत्र भावे उच्चारी. तेथ मी संतुष्ट निर्धारी. सर्वदा हे वचन माझे. पीठापूर हे क्षेत्र पाद गया. श्राद्धादी सत्कर्मे येथ न वाया. जाती उद्धारून पितर तया. उत्तम गतीदायक क्षेत्र हे. श्रीदत्त मी असता साक्षात स्वयंभूमूर्ती. श्रीदत्त जरी गुप्त तरी यथा काले प्रतिष्ठित. होईल या पीठापुरी. जन्म मरण मज समान. कधी न व्यर्थ आराधन. स्वयंभू श्रीदत्ताचे ध्यान. असू दे चित्ता माझी. दुर्लभ जन्म मानवाचा. मिळेल मत्कृपे लाभ त्याचा. वाढविला काल आयुष्याचा. उभयतांचा एच जन्मी. पावाल मद अनुग्रह पुढील जन्मी. जरी मम जप ध्यानी. तुम्ही निर्धारे राहाल श्रीपाद स्वामी. जाहले दंपतीस सांगते. पुण्य नसे तुमचे हे जन्मी पादुका स्पर्शाचे. रहा निरंतर नामी साचे. आशीर्वचन माझे तुम्हा.
देऊनी बोध नामामृत. प्रभू तेथेची अंतर्धान होत. नुरपी दंपती विस्मित होती अगाध श्रीपाद लीला. तिरुमलदास शंकर भटासी सांगती श्रीपाद लीलेसी. अप्राप्य जे कल्पनेसी कृपे ते प्राप्त भक्ता लागी. देव नवे भाजीपाला देव भुलेला बाह्याला. देव भुलेना बाह्याला देव भावाचा भुकेला देई आत्मस्थैर्याते. इति श्रीपाद चरित्रामृत. शंकर भटजी संमत. श्री स्वामी समर्थावताधारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. ओवी संख्या 105. अध्याय 9 संपूर्ण.